सर्वपक्षीय शिष्टमंडळाची बैठक झालेली आणि ठाकरे बंधूंकडून व्हीव्हीपॅट आणण्याची मागणी करण्यात आलेली आहे। व्हीव्हीपॅट शिवाय निवडणूक घेऊ नका असं राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। आग्रही मागणी ठाकरे बंधूंची व्हीव्हीपॅट संदर्भात देशात सध्या कुठेच निवडणुका नाहीयेत तर व्हीव्हीपॅट आणा असं म्हणत आग्रही मागणी ठाकरे बंधूंनी या बैठकीदरम्यान केलेली आहे। मुख्य निवडणूक आयुक्तांसोबत बैठक पार पडलेली आहे। ठाकरे बंधूंकडून यावेळी व्हीव्हीपॅट संदर्भात आग्रही मागणी करण्यात आलेली आहे। व्हीव्हीपॅट शिवाय निवडणुका घेऊ नका, व्हीव्हीपॅट नाही तर मतदाराला आपण मतदान कुणाला केलंय हे कसं कळणार। ठाकरे बंधूंकडून व्हीव्हीपॅट संदर्भात आग्रही मागणी या बैठकीदरम्यान करण्यात आली। तर बैठकीच्या वेळेचा हा फोटो आपण पाहतोय, दृश्य आपण पाहतोय। तर राज्य निवडणूक आयोगाचे प्रमुख दिनेश वाघमारे असतील तर सविस्तर चर्चा होईल। देशात सध्या कुठेच निवडणुका नाहीत तर व्हीव्हीपॅट आणा असं राज ठाकरे यांनी म्हटलंय। व्हीव्हीपॅट शिवाय निवडणुका घेऊ नका अशी मागणी सुद्धा राज ठाकरे यांनी केली आहे। मतदान कुणाला जातं हे मतदाराला कळत नाही। यादी दुरुस्त होईपर्यंत निवडणूक घेऊ नका असं मत राज ठाकरे यांनी मांडलंय। तुम्ही निवडणुकीसाठी सज्ज आहात का, आधी आश्वासन द्या असं राज ठाकरे यांनी म्हटलंय। 31 जानेवारीपर्यंत निवडणूक घेण्यासाठी तुम्ही सज्ज आहात का असा सवाल सुद्धा राज ठाकरे यांनी केलाय। निवडणूक याद्यांमध्ये एवढा घोळ, मग निवडणूक कशी घेता असा सवाल सुद्धा राज ठाकरे यांनी बैठकीत उपस्थित केला। अनेक ठिकाणी खोटी मतदान नोंदणी यावर अद्याप कारवाई झालेली नाही असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। निवडणूक लागली नाही तरी मतदान नोंदणी बंद का केली असा सवाल राज ठाकरे यांनी विचारलाय। तो वडिलांचं वय मुलाच्या वयापेक्षा कमी अनेक ठिकाणी हे घडल्याचं राज ठाकरे यांनी निदर्शनास आणून दिलंय। 2-2 ठिकाणी मतदारांचं नाव कसं, मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलंय। जे आज 18 वय पूर्ण करतायत त्यांनी मतदान करू नये का असा सवाल सुद्धा राज ठाकरे यांनी विचारलाय। व्हीव्हीपॅट पण लावलं पाहिजे अशी आमची मागणी होती। राज्य निवडणूक आयोगाने त्याला नकार दिलेला होता आणि त्यात त्यांनी वेगळी उत्तर द्यायची, सगळ्याची चर्चा उद्या होईल। मी त्याच्या तपशिलात जाणार नाही, पण मला वाटतं ही उद्याची बैठक होईल। तर सर्वपक्षीय शिष्टमंडळाची उद्या पुन्हा निवडणूक आयोगासोबत बैठक असणार आहे। मुख्य निवडणूक अधिकारी आणि राज्य निवडणूक आयुक्तांसोबत उद्या बैठक पार पडेल। शिष्टमंडळातील काही प्रमुख नेत्यांसोबत पुन्हा बैठक होणार आहे। आज पत्रकार परिषद होणार नाहीये, उद्याच्या बैठकीनंतर पत्रकार परिषद होईल अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली आहे। तर निवेदनात नेमकं काय म्हटलंय सर्वपक्षीय शिष्टमंडळाच्या? निवडणूक आयोगाच्या कारभाराबद्दल राजकीय पक्षांपासून ते सामान्य माणसाच्या मनात खूपच शंका आहे। आयोगाच्या कारभाराकडे बघितल्यावर खरंच निवडणूक आयोग हा स्वायत्त आहे का अशी शंका उत्पन्न होते। राजकीय व्यवस्थेच्या मनात आणि सामान्यांच्या मनात काही प्रश्न आहेत आणि त्यावर काही ठोस कृती देखील अपेक्षित आहे। लोकसभा विधानसभा निवडणुकीत वगळलेल्या नावांची यादी किंवा तपशील राजकीय पक्षांना किंवा मतदाराला बघायला का मिळत नाही असा सवाल सुद्धा या निवेदनात आहे। एखाद्या व्यक्तीचं नाव का वगळलं गेलं याची कारणं त्याला किंवा राजकीय व्यवस्थेला कळायला नको का? आयोगानं वगळलेल्या नावांचा पूर्ण तपशील आणि ती नावं त्यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिलीच पाहिजेत अशी आग्रही मागणी सुद्धा या निवेदनात आहे। ही यादी लपवण्यात काही राजकीय छुपे हेतू आहेत की कुणाचा दबाव आहे आयोगानं तसं स्पष्ट सांगावं असं सर्वपक्षीय शिष्टमंडळाचं म्हणणं आहे। दुबार नोंदणी काढण्यासाठी निवडणूक आयोग नक्की काय प्रयत्न करत आहे असा सवाल सुद्धा करण्यात आलाय। सर्वपक्षीय शिष्टमंडळाची उद्या पुन्हा एकदा निवडणूक आयोगासोबत बैठक होणार आहे। आज जवळपास 1.25 तास सर्वपक्षीय शिष्टमंडळ निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत होतं। 2022 मध्ये होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका 2026 मध्ये होणार, मग 4 वर्षात निवडणूक आयोग तयारी कसली करत होतं असा सवाल सुद्धा या निवेदनात आहे।
प्रभाग पद्धत आणलीच कशासाठी, त्यांचा मतदारांना काय उपयोग, मतदारांनी तरी 4-4 वेळा मतदान का करायचं, असा सवाल विचारण्यात आलाय. सर्वोच्च मंडळाच्या निवेदनात नेमकं काय काय आपण मुद्दे पाहतोय. निवडणूक आयोग व्हीव्हीपॅट सुविधा असलेली ईव्हीएम देऊ शकत नसेल तर मुंबई महापालिका निवडणूक बॅलेट पेपरवरच घ्या. आयोगानं दबावाच्या बाहेर येऊन भेदभाव न करता आम्ही उपस्थित केलेल्या मागण्या आणि उपायांवर कार्यवाही करावी. या मागण्या फक्त राजकीय पक्षांच्या आहेत असं नाही, तर एकूणच सामान्य माणसांच्या मनातील प्रश्नांचं प्रतिबिंब आहे. याचं संपूर्ण भान महाराष्ट्र निवडणूक आयोग ठेवेल अशी आशा व्यक्त करतो. तुमच्याकडून सर्व प्रश्नांची निश्चित अशा कार्यवाहीची अपेक्षा आहे. चोखलिंगम यांच्याबरोबरच्या बैठकीत काही मुद्दे अनिर्णित आहेत आणि ती चर्चा उद्या परत सुरू राहणार आहे. उद्या राज्याचे निवडणूक आयुक्त वाघमारे आणि चोखलिंगम यांची एकत्रित भेट आणि चर्चा हे शिष्टमंडळ यातले सगळे प्रमुख नेते घेतील. त्याच्यामुळे उद्याच आपण पत्रकारांना भेटून माहिती देऊ. व्हीव्हीपॅट पण लावलं पाहिजे अशी आमची मागणी होती. राज्य निवडणूक आयोगाने त्याला नकार दिलेला होता आणि त्यात त्यांनी वेगळी उत्तर द्यायची. सगळ्याची चर्चा उद्या होईल. मी त्याच्या तपशिलात जाणार नाही, पण मला वाटतं ही उद्याची बैठक